नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ लाईफ एम्पॉवरिंग कोच, हीलर अँड काउन्सलर. पालकांनो, आपण आज खूप जणांचा हा प्रश्न असतो की मुलं ऐकत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं मुलं माझं ऐकत नाही. का बरं ऐकत नाही ती? कशासाठी असं होतं आहे? का ऐकत नाही? याचं कारण आपण शोधतो का? आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो माझा मुलगा हे ऐकत नाही, माझा मुलगा ते करत नाही, पण त्याचं कारण काय? बघा पालकांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, मुलं ही मुलं आहेत. आपण ही मोठे माणसं बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी ऐकत नाही. कामाच्या ठिकाणी असू द्या, घरच्या ठिकाणी असू द्या किंवा अजून कुठे असू द्या. मग आपण याचं उत्तर कधी शोधलं आहे का की आपण का नाही ऐकत? सेम वे मुलं का नाही ऐकत? जर आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली तर आपण ती गोष्ट नाही ऐकत किंवा आपण ती फॉलो नाही करत. त्याचप्रमाणे त्या जर मुलांना नाही कळलं किंवा नाही पटलं की हे मला का करायचं आहे किंवा नाही पटत आहे, तर ते का फॉलो करतील किंवा ते का ऐकतील? आणि पालकांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादं मूल एखादी गोष्ट ऐकत नाही त्यावेळेला त्याला ते कळलेलं नसतं की काय याचा आउटपुट आहे किंवा याचा इम्पॉर्टन्स काय, याचं महत्त्व काय. जोपर्यंत हे त्या मुलांना कळत नाही तोपर्यंत हे ऐकणारच नाहीत. मग आपली इथे भूमिका काय असेल? व्हॉट विल बी द आवर रोल? आपण काय करायला पाहिजे? बघा, जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती मुलांना समजावून सांगा की तुम्हाला ती का करायची आहे किंवा का नाही करायची आहे. पण सांगताना प्रत्येक वेळेला त्याचा इम्पॉर्टन्स किंवा त्याचे फायदे काय आहेत ते सांगा. की मी असं केलं म्हणून तू असं कर, मी तसं केलं म्हणून तू तसं करायला हवं, किंवा आमच्या आईवडिलांनी आम्हाला असं वागवलं आहे म्हणून आम्ही ऐकत आलो तर तुम्ही पण ऐका. नाही, ती मुलं जोपर्यंत ऐकणार नाही, जोपर्यंत त्यांना तिथून काहीतरी आउटपुट मिळणार नाही, आणि मी मुलांच्या भाषेत म्हणे जोपर्यंत त्यांना तिथून एन्जॉयमेंट मिळणार नाही, जोपर्यंत त्यांचे गोल फिक्स होणार नाही, तोपर्यंत ती नाही ऐकणार. मग साधी कुठलीही गोष्ट असू द्यात. आपण आजचं खूप म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल घेऊयात की मुलं टी व्ही बघणं सोडत नाहीत. का? कारण एका जागेवर बसून त्यांना छानपैकी एक तास रिमोट हातात घ्यायचा आहे, टी व्ही बघायचा आहे, मोबाईलवर गेम्स खेळायचे किंवा अजून काही, त्याच्यामधून त्यांना फन मिळतो आहे. सेकंड थिंग, त्यांना कुठल्याही ग्राउंडवर जाऊन खेळायचं नाही आहे, कुठल्याही बॉडीला त्रास द्यायचा नाही आहे, छानपैकी बसायचं, पॉपकॉर्न खायचे किंवा अजून काहीतरी खायचं आणि बसायचं आणि टी व्ही बघायचा. इथे होतं काय? मुलांचा एक आनंद मिळतो आहे बसून रिलॅक्स होऊन बघण्यामध्ये, बरोबर की नाही? आता आपणही असं बसलो ना तरी आपणही तेच करणार आहोत, ते मुलांसारखंच वागणार आहे. मग इथे मुलांना समजवायचं कसं आहे? इथे तुमचा सगळ्यांचा मला मोठा प्रश्न असतो पालकांचा, मुलं टी व्ही बघायला ऐकत नाही आणि 5 मिनटं म्हटले की ते कधी 1 तास होतं कळत नाही. बघा, टी व्ही बघणं हे इमिडिएटली, कोणाकडेही जादूची कांडी नाही आहे, छडी नाही आहे की तुम्ही ती फिरवली आणि ते टी व्ही बघणं कमी होईल. त्याच्यासाठी तुम्हालाही पेशन्स ठेवावे लागतील, तुम्हालाही त्यांना सांगावं लागेल की काय केल्याने काय होणार आहे. मग टी व्ही बघत जर लेट्स से आपण एक एक्झाम्पल घेऊयात, इफ युअर चाइल्ड इज वॉचिंग फॉर 30 मिनिट्स, तर इमिडिएटली होईल का बंद? नाही. मग त्याला ते 20 मिनिट्सवर येणार, त्याला ते 15 मिनिट्सवर येणार, त्याला ते 5 मिनिट्सवर येणार. हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. मुलं ऐकत नाही तर इथे तुम्हाला मिनिमाइज करावं लागेल. आणि अजून एक करावं लागेल इथे, खूप सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, त्या टी व्हीसाठी तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह शोधावं लागेल. मग तुम्हाला एक तर काही त्याला स्किल्ससाठी पाठवावं लागेल, लेट्स से तुम्हाला आउटडोअर गेमसाठी पाठवावं लागेल, लेट्स से तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी पाठवावं लागेल, किंवा काहीतरी दुसरी अशी गोष्ट द्यावी लागेल. सेम आनंद मुलांना तिकडे मिळणार आहेत किंवा ते एंगेज होणार आहेत. बघा, आपण नेहमी म्हणतो रिकामं घर हे वैऱ्याचं घर असतं किंवा रिकामं मन हे वैऱ्याचं घर असतं, ही एक मराठीमध्ये म्हण आहे. सो सेम वे, जेव्हा आपण शांत मन आहे किंवा काही काम नाही आहे किंवा कुठे बिझी नाही आहे, ती मुलं इकडे दुसरीकडे त्यांचा वे आउट शोधतील की मला कुठे आनंद मिळतो. मग तुम्हाला याच्यासाठी प्रॉपर प्लॅन आउट करावं लागेल. मग मुलं ऐकत नाही आहे तर ही आज आपण पहिली टिप यूज करणार आहे. पहिले तर आपल्याला आपले पेशन्स वापरावे लागतील आणि जी मुलं ज्या गोष्टीसाठी ऐकत नाही आहे त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. आणि लक्षात घ्या पालकांना, हे फक्त आई वडीलच करू शकतात, दुसरं तिसरं कोणी नाही. कारण आपण आपल्या मुलांना खूप चांगलं ओळखतो की माझ्या मुलाला काय दिलं तर आनंद मिळणार आहे.
आय डू अंडरस्टँड की आपण सगळ्याच खूप बिझी आहोत. वी आर नॉट गेटिंग टाईम टू अंडरस्टँड की त्यांना काय आवडतं. पण आपल्याला जर आपल्या मुलांना चांगलं मोठं करायचं आहे, फक्त सक्सेसफुल नाही तर हॅपीही या जगात करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला मुलांना ओळखावं लागेल आणि जी गोष्ट ती ऐकत नाही आहे तिथे आपले पेशन्स वाढवून त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह शोधावं लागेल. आणि अजून पुढे दुसरी टिप काय, त्याच्यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बघा. आणि विसरू नका तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला आणि त्याला सांगा, बाळा रे तू मला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कारण पालकांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही टिप देते का तर याचे जे मॅजिक आहे, याचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो खूप जास्त आहे. त्याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळतील आणि तुम्ही मुलांशी कनेक्ट व्हाल आणि तुम्हाला जे रिझल्ट तुम्हाला मुलांकडून हवे ते 100% मिळतील. आणि विसरू नका माझं चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला. आणि खरंच ज्यांना गरज आहे, ज्यांना आपल्या मुलांना खूप चांगलं घडवायचं आहे, त्यांना हॅपी सक्सेसफुल बनवायचं आहे, त्यांच्याबरोबर शेअर करायला. धन्यवाद.